हर साल की तरह इस साल भी बड़े ही शान और शौकत के साथ आस्ताने हजरत सैयद ख्वाजा मियाँ चिश्ती रहमतुल्लाह अलैह दरगाहवाड़ी जंक्शन में सजदनशी अलहाज नुसरत मियाँ चिश्ती उर्फ मोहसिन बाबा साहब की सरपरस्ती में और अलहाज मोहम्मद महमूद मियाँ चिश्ती साहब ब्लॉक प्रेसिडेंट वाड़ी ब्लॉक कांग्रेस कमेटी के जेर नज़र एक अजीम शान और बेहद बड़े लार्ज स्केल पर हर साल की तरह एक चैरिटी इवेंट ऑर्गेनाइज किया गया है। इस प्रोग्राम का अहम मकसद यही है कि आपको बता दें कि जो बीपीएल कार्ड होल्डर्स हैं या फिर गरीब लोग हैं, बेसहारा लोग हैं, उम्र दराज बुजुर्ग हैं, भाइयों और बहनों जो सर्दी में काफ़ी शिद्दत के तौर पर परेशान हैं, उनको मद्देनज़र रखते हुए ब्लैंकेट्स, रेशन किट्स और ज़रूरतमंद को मजदूर भाइयों को ज़ेरे इलाज उनके साथियों को माली फाइनेंशियल असिस्टेंस भी दी गई है। ये प्रोग्राम में ना सिर्फ चैरिटी इवेंट है बल्कि हमारी गंगा जमुना तहजीब का भी एक जीता जागता एग्जाम्पल भी उन्होंने बताया है। इस प्रोग्राम का हिस्सा समाज के हर धर्म के काफ़ी बड़े लोग यहाँ पर मौजूद रहे, जैसे कि महास्वामी जी धर्म गुरुओं ने मिलकर एक मंच से अनेकता में एकता का एक बड़ा मैसेज देते हुए यहाँ से नजर आ रहे हैं। ये हिस्टोरिक इवेंट का हिस्सा बना है बहुत सारे लोग और यहाँ पर गवर्नमेंट भी एक चीज़ का भी बात महसूस कर रही है कि दरगाह एसोसिएशन के तमाम जिम्मेदारों को तहे दिल से उन्होंने शुक्रिया अदा भी किया है और सोसाइटी और हर कम्युनिटी को सेल्फलेस जो चैरिटी का जो वर्क यहाँ पर किया गया है वो अपने आप में एक बहुत बड़ा इनिशिएटिव है। आइए देखते हैं इस इवेंट के शॉर्ट हाइलाइट्स। यहाँ पे तशरीफ़ लाएँ और हमारे आप गुरमीत सिंह जी और जितने भी हमारे वाड़ी के लोग यहाँ पे मौजूद हैं और ये लोग हमारे एसीसी प्लांट से आप लोग भी यहाँ आए। मैं आप सबका और आप मीडिया वाले आप लोगों का बहुत बहुत मैं शुक्रिया अदा करता हूँ अल्हम्दुलिल्लाह कि भाई आप लोग ये लोग स्वामी लोग भी अपना बड़ा कीमती वक्त प्लांट से आपका कीमती वक्त जो ना यहाँ हमारे प्रोग्राम के लिए दिए और बस मैं अल्लाह से दुआ करता हूँ अल्लाह इन सबको सेहत दे और अल्लाह सबको अच्छा रखे और हमें जो भी काम कर रहे हैं बस वो अल्लाह इससे राज़ी हो जाए। बहुत बहुत शुक्रिया। देखो बेटा माशाल्लाह मुझे याद तो नहीं है लेकिन जो भी अल्लाह करा रहा बस हम लोग करते जा रहे हैं। ये मिन जानिब अल्लाह है और हम तो बस एक काम करने वाले हैं, वो कराने वाला ऊपर वाला है। और जैसे आप लोग भी यहाँ अपना इतना कीमती वक्त दिए हमारे काम के लिए, मैं तहे दिल से आप सबका शुक्रिया अदा करता हूँ कि भाई अपना वक्त यहाँ पे दी इस काम के लिए। और मुझे पूरा मालूम तो नहीं कि भाई कब से हम लोग कर रहे हैं, लेकिन जो भी ऊपर वाला करा रहा अल्लाह बस हम लोग करते जा रहे बेटा। कितने लोगों का इंतज़ाम आपने किया है? माशाल्लाह ये हम लोग रायचूर के कुछ देहात में भी तकसीम करे हैं और यहाँ भी तकसीम कर रहे हैं लगभग 1000-1200। और परताबाद जेवरगी की जो दरगाह शरीफ है हज़रत सैयद ख्वाजा खलीफुर रहमान परताबाद की जो दरगाह शरीफ है वहाँ भी 500 जो है ना उसका प्रोग्राम है। ये मैं चाहता हूँ कि जो ना इस तरह हम लोग कोई मीडिया आप लोगों को हम लोग कभी बुलाए नहीं और बस पहली बार आप लोगों का आना हुआ। हम चाहते कि जो भी काम हो बस हम ऐसे ही करें, अल्लाह हम सब से राज़ी हो जाए। और यहाँ जितने भी लोग इस काम में आप सब भी यहाँ तशरीफ़ लाएँ और बस अल्लाह आप सबको सेहत दे, आप सबको अच्छा रखे। और ये हमारी हिंदुस्तान की ख़ूबसूरती जैसा आप सब लोग अभी बस बताए, हम सारे मज़हब जो ना हम मिलजुल के रहें, ये हमारी हिंदुस्तान की ख़ूबसूरती है और ऐसे हैं और ऐसे ही हम मिलजुल के रहेंगे। बस आखिर दुआना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। 25 साल से हर साल उर्स में चावल, शक्कर, गेहूँ और पैसे गुरुओं में तकसीम करते हैं यतीम बेवा मिस्कीन लोगों में। और हर साल जो है सर्दियों के मौसम में ब्लैंकेट, चादर वगैरह भी तकसीम की जाती है। अल्हम्दुलिल्लाह इस साल भी बड़ी तादाद में हम लोग
सारे गरीबों को जो है ब्लैंकेट्स दे रहे हैं और इंशाअल्लाह 30 तारीख को फिरोज़ाबाद दरगाह में वहाँ पर भी 500 गुरबाओं को ब्लैंकेट तकसीम की जाएगी। अल्लाह इस काम के लिए खुदाए खैर दे और आप सभी का बहुत बहुत शुक्रिया। ಯಾವ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾಡಿ ಪಟ್ಟಣದ ಪೀಠಾಧಿಕಾರಿಗಳು ಖಾಜಾ ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಖಾಜಾ ಮಿಯಾ ಚಿಸ್ತಿ ಮೊಹಸಿನ್ ಬಾಬಾ ವಾಡಿ ಸೈಯದ್ ನುಸರ್ ತಮಿಯಾ ಚಿಸ್ತಿ ಅವರ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪವಿತ್ರವಾಗಿ ದರ್ಗಾದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಚಾದರಗಳು ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡವರಿಗೆ ಹಂಚುವಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉಜ್ಜಯಿನಿಯ ಶಟಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮ ಸೋಮಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ಕಮಲೇಶ್ವರ ಮಠ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಲ್ಲಿ, ಬಾಬಾಜಿಯವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಲ್ಲಿ ಅನಂತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳೇ, ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಇವತ್ತು ನಡೀತಾ ಇದೆ. ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ಕರುಣೆ, ದಯಾ, ಅನುಕಂಪ ಬೇಕನ್ನುವಂಥ ಮಾತು ಎಲ್ಲ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಒಂದು ಧರ್ಮ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ, ಅಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಿತ್ರತ್ವ, ಭಾತೃತ್ವ ಇದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮರು ಸೇರಿ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ದರ್ಗಾದ ಜಾತ್ರೆ ಆಗಲಿ, ಇಲ್ಲಿ ಸಮಾರಂಭ ಆಗಲಿ, ಬಾಬಾಜಿಯವರು ಯಾವತ್ತಿಗೂ ದಾನ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಮುಂದಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಅವರ ಈ ದಾನ ಧರ್ಮ ಯಥೇಚ್ಛವಾಗಿ ಮುಂದುವರಿಯಲಿ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಾನು ಇನ್ನೊಂದಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಇವತ್ತು ತಾವು ಎರಡು ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಶರಣಾರ್ಥಿ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। सभी को सलाम, नमस्ते। गुलबर्गा डिस्ट्रिक्ट वाड़ी ब्लॉक से साहिब दरगाह हैं वाड़ी में। मैं हारून कुरैशी, वाड़ी ब्लॉक यूथ वाइस प्रेसिडेंट। मैं सबसे पहले यहाँ वाड़ी में दरगाह के सज्जादा नशीन साहिब और ब्लॉक प्रेसिडेंट महमूद साहब का शुक्रिया अदा करता हूँ कि तमाम गरीबों तबका वाड़ी ब्लॉक के लिए यहाँ पे बेडशीट, राशन किट्स कुछ अमाउंट का डिस्ट्रीब्यूट करते हैं। हर साल मैं देखता हूँ बचपन से और हमको भी यहाँ बुलाया गया, उनका शुक्रिया अदा करता हूँ। इसी तरह अल्लाह उनके खिदमत को कबूल करे। ಹಲವು ಮಾತೇನು ನೀನೊಲಿದು ಪಾದವನಿಟ್ಟ ನೆಲವೇ ಸುಕ್ಷೇತ್ರ, ಜಲವೇ ಪಾವನ ತೀರ್ಥ ಸುಲಭ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ಕೃಪೆಯಾಗು. ವಾಡಿಯ ಖಾಜಾ ಹಜರತ್ ಸೈಯದ್ ಖಾಜಾ ಮಿಯಾ ಚಿಸ್ತಿ ಮೊಹಸಿನ್ ಸಾಬ್ ಸೈಯದ್ ಸುಜರತ್ ಮಿಯಾ ಚಿಸ್ತಿ ಅವರ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬರಿಗೂ, ಮಲ್ಲಾಣ್ಣ ಪುತ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರಿಗೂ, ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಸಾಹೇಬರಿಗೂ, ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯ ಸಾಹೇಬರಿಗೂ, ಕೊಟ್ರಪ್ ಸಾಹೇಬರಿಗೂ, ಆ ಕಡೆ ಕುಳಿತಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಅತಿಥಿಗಳಿಗೂ ಹಾಗೂ ಯಾವತ್ತು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ನಮ್ಮ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಾಹೇಬ್ ಅವರು ಮೊನ್ನೆ ಮಠಕ್ಕೆ ಬಂದು, ಮುತ್ತವರೇ ನೀವು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂತಂದರು. ನಾನು ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಕೇಳಿದೆ ಅವ್ರಿಗೆ. ನಿಮ್ಮ ದರ್ಗಾದ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಅಂದಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಚಾದರಗಳನ್ನು ಹಂಚುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಚಾಲನೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿದಾಗ, ನಾನು ವಾಡಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಲ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಈ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ನಾನು ಭೇಟಿ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಬಹುಶಃ ಆ ಕಡೆ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲಿಗೆ ಬಂದೀನಿ, ಆದರೂ ಒಳಗಡೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ ಮೇಲೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಹಿಂದೂ ಲೋಗ್ ಜಾತೆ ಹೈ ಮಂದಿರ್, ಮುಸ್ಲಿಂ ಲೋಗ್ ಜಾತೆ ಹೈ ಮಸ್ಜಿದ್, ಮಂದಿರ್ ಮಸ್ಜಿದ್ ಅಲಗ್ ಹೈ ಮಗರ್ ದೋನೋ ಕಾ ಪತ್ತರ್ ಏಕ್ ಹಿ ಹೈ. ಮಂದಿರ್ ಮಸ್ಜಿದ್ ಅಲಗ್ ಹೈ ಮಗರ್ ದೋನೋ ಕಾ ಪತ್ತರ್ ಏಕ್ ಹಿ ಹೈ. ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನದೀವಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡ್ಕೊಂಡೇನದೀವಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಾರತೀಯ ಮಕ್ಕಳು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೇಗಿರಬೇಕಂದ್ರೂ ಭಾಯ್ ಭಾಯ್ ಸರ್ಕಾರ रहना हम, वो हमारा हिंदुस्तानी का ये है, इसलिए ये दरगाह क्या बताता है बोले तो ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿವೆ. हमारे को हिंदी नहीं आता, तुम्हारे को कन्नड़ा नहीं समझता, वो बहुत मुश्किल है. हमारे को हिंदी में भाषण करना बोले तो हिंदी नहीं आता, भाषा का कन्नड़ा बोले तो तुमको समझ में नहीं आता, क्या कि बोल को मैं समझ रहा हूँ. ಆದರೂ ಬಹುಶಃ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತಿಳಿತಾ ಇದೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೇನು ಜಾತ್ರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ. ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಸಾಹೇಬರ ಮನಸ್ಸನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದೆ. ಯಾರಿಗೂ ಒಬ್ಬರಿಗೆ ಕರೆದು ಹೇಳಿದ್ರು ಅವರು, ನೋಡಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಬೈಬೇಡ್ರಿ, ಯಾರಿಗೂ ಹೊಡಿಬೇಡ್ರಿ, ಯಾರಿಗೂ ನುಗ್ಗಿಸ್ಬೇಡ್ರಿ, ಯಾರಿಗೂ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋಬೇಡಬೇಡ್ರಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಇವರೇ ನಿಜವಾದ ಶರಣರು, ಇವರೇ ಸಂತರು ಅಂತ ನಮ್ಮವ್ರು. ಅವ್ರು ಎಷ್ಟು ತೀಕ್ಷ್ಣ ಗಮನವನ್ನು ಮಾಡಿದರು ಅಂತಂದರೆ, ಅಲ್ಲಿ ಬಾಯ ಆಗುವುದನ್ನು ನೋಡಿ ಅವ್ರು ಕರೆದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಬೈಬೇಡ್ರಿ,
ಯಾರಿಗೂ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ಯಾರಿಗೂ ನುಗ್ಗಿಸ್ಬೇಡ್ರಿ, ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಕುಳ್ಕೊಳ್ರಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ. ಬಸವೇಶ್ವರ ಬಿ ಓಚ್ ಬೋಲೆ ಹೈ, ಇವನಾರವ 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 ಎಂದೆನಿಸಿದರಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ ಎಂದೆನಿಸಯ್ಯ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಆ ಮಾತನ್ನು ಚಾಚು ತಪ್ಪದೆ ಯಾರಾದರೂ ಮಾಡ್ತೀರಿ ನಮ್ಮ ವಾಡಿಯ ದರ್ಗಾ ಸಾಹೇಬರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬಹುಶಃ ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇವರೇ ಇಂಥವ್ರೆ ಇವತ್ತು ಅವ್ರು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಸಾದ ಅದಾರ. ನಾವೆಲ್ಲ ಫೋಟೋ ತೆಗಿತಾರಂದ್ರೆ ಮುಖ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಯ್ತೀವಿ ಇನ್ನಷ್ಟು. ಆದರೆ ನಾನು ಅವರನ್ನು ಗಮನಿಸಿದೆ, ಫೋಟೋ ತೆಗಿಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಮುಖ ಕೆಳಗೆ ಹಾಕಿದ್ರು. ಅವ್ರು ನನ್ನ ಫೋಟೋನೂ ಸಹಿತ ಬರಬಾರ್ದು ಅನ್ನುವಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ವೈರಾಗಿಗಳದಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಬಹುಶಃ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದರೆ ಜಾತ್ರೆದಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಹುಶಃ ಆ ಚಾದರ್ ನಾವು ಎಂದು ನಮ್ಮ ಮಠದಾಗ ಒಮ್ಮೆನೂ ಹಚ್ಕೊಂಡಿವೋ ಇಲ್ಲೋ ನೋಡ್ರಿ. ಬಡವರಿಗಾಗಿ ಅವರು ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಬರೋದು ದಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, पैसा आने का कई के आता दान करने के लिए, ಬಡತನ ಬರೋದು ಧ್ಯಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಎಷ್ಟೋ ಜನ ಶ್ರೀಮಂತರದಾರ ಇಲ್ಲಂತಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಕಪಾಟ ತುಂಬ್ತಾರೆ, ಬ್ಯಾಂಕ್ ತುಂಬ್ತಾರೆ, ಮನಿ ರೂಮ್ನು ತುಂಬ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ದಾನ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಮನಸ್ಸು ಯಾರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನೇ ಬರೀತಾರೆ ಕವಿಗಳು, ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಬರೋದು ದಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಬಡತನ ಬರೋದು ಧ್ಯಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಇವತ್ತು ಬಡತನ ಇದ್ದವ ದಾನ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೂ ಕೂಡ ಅವನಲ್ಲಿ ರೊಕ್ಕ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಧ್ಯಾನ ಮಾಡಬೇಕು. ಶ್ರೀಮಂತಿದ್ದವ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದರ್ಗಾದ ಸಾಹೇಬರು ಮಾಡಕತ್ತಾರ ನೋಡ್ರಿ. ಬಹುಶಃ ಒಂದೊಂದು ಚಾದಾರ, ಅವು ಚಾದಾರಲ್ಲ ಏನೋ ಅಂತಾರೆ ಅವಕ್ಕೆ, ಬ್ಲ್ಯಾಕಿಕ್, ಅವು ಬಹುಶಃ ಒಂದೊಂದು ₹1000 ಕೊಟ್ಟರು ಸಿಗ್ತಾವೋ ಇಲ್ಲೋ ನೋಡ್ರಿ. ನಾವು ಮನ್ಯಾಗ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೊಚ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ತಂದು ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವ್ರು ಏನು ತಿಳ್ಕೊಂಡಾರ, ನನ್ನ ಮನೆಯ ಮಕ್ಕಳಷ್ಟೇ ನನ್ನ ಮಕ್ಕಳಲ್ಲ, ಸಮಾಜದ ಬಂಧುಗಳು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಯಾರೇ ಇರ್ಬೋದು ಅವರೆಲ್ಲ ನನ್ನ ಕುಟುಂಬದ ಮಕ್ಕಳು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವ ಏನದಲ್ಲ, ಅದು ಬಹಳ ದೊಡ್ಡದು. ಅಂಥದ್ದನ್ನು ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ಹೊಚ್ಕೊಳ್ಳುವಂಥಗಳನ್ನು ನೋಡ್ರಿ. ಥಂಡಿ ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಏನು ಕೊಡಬೇಕೋ ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಸಾರ್ಥಕ ಆಗ್ತೈತೆ ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು 1500 ಇವತ್ತು ಚಾದರಗಳನ್ನು ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ, ದೀನ ದಲಿತರಿಗಾಗಿ ಇವತ್ತು ಅವರು ಹಂಚ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನೋಡಿದರೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಭಗವಂತ ಅಲ್ಲ. ಎಂಥವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಂದ್ರೆ ವಾಡಿಯ ದರ್ಗಾದಂಥವ್ರಿಗೆ ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಕೊಟ್ಟರೆ ಇಂಥವು ಇನ್ನೂ 10,000 ದಾನ ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಅವರಿಗೆ ಬರ್ತದಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಉದ್ದೇಶ ನಮ್ಮದಿದೆ. ಇವತ್ತು ಅಂಥ ಮನಸ್ಸು ಅವರಿಬ್ಬರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ, ಬಹುಶಃ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡ್ರ್, ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೂಡ ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದನ್ನು ನೋಡಿದರೆ, ಯಾಕಂದರೆ ಸಾಲಿ ಭೀಮಣ್ಣ ಅವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ರು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನಕತ್ತಿ ನಾನು. ಮಠಕ್ಕೆ ಅವರು ಕೂಡಿ ಬಂದಿದ್ದರು. ಇವತ್ತು ಪಕ್ಷ ಯಾವುದೇ ಇರಲಿ, ಆದ್ರೆ ಮಾನವೀಯತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ಮನುಷ್ಯತ್ವ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ಈ ಕೆಲಸ ಏನು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ನಿಜವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಮಾನವರು, ಮನುಷ್ಯತ್ವವನ್ನು ಉಳ್ಳವರು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬದುಕು, ನಮ್ಮ ಜೀವನ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ನಮಗೆ ಸಂತೋಷ ಕೊಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ. ನನ್ನ ಹೆಂಡತಿ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು, ನನ್ನ ಗಂಡ ಭಾಳ ಚಲೋ ಅದಂದ್ರೆ ಜೀವನ ಅಲ್ಲ. ನಮ್ಮ ಬದುಕು ನಮಗೆ ಸಂತೋಷ ಕೊಡೋದಕ್ಕಿಂತಲೂ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಸಂತೋಷ ಆಗೋ ರೀತಿಯೊಳಗೆ ನಡ್ಕೋಬೇಕು, ಅದು ನಿಜವಾದ ಜೀವನ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಅಂಥ ಭಗವಂತನಿಗೆ, ಅಲ್ಲಾಗೆ ಸಂತೋಷ ಆಗೋ ರೀತಿಯೊಳಗೆ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೊರಟಂಥ ನಮ್ಮ ವಾಡಿಯ ಸಾಹೇಬರ ಕೆಲಸ ನೋಡಿ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಂದಲೂ ಕೂಡ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿರುವಂಥ ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳು ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರಿಗಿಂದಲೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಮಠ ಮಂದಿರಗಳಿಗೆ ಅವರಿಂದ ಕೆಲಸಗಳಾಗಲಿ, ಅನೇಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಲಿ ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಒತ್ತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಮಲ್ಲಣ್ಣಪ್ಪ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ನಮ್ಮ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬರು, ಇವತ್ತು ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ನಿಧನರಾಗಿರುವಂಥ ದಿವಸ ಅವರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೂಡಿ ಅವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸೋಣ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕರೆಸಿ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकतु। सत श्री अकाल, जय श्री राम, शरणार्थी। आज बहुत खुशी की बात है कि हम वाड़ी में दरगाह शरीफ में सज्जादे साहब, आदरणीय मेरे बड़े भाई सैयद फिरोज चिश्ती साहब के सौजन्य से एक बहुत ही खूबसूरत प्रोग्राम, जो कि वो हर साल मैं काफ़ी सालों से देखता आ रहा हूँ कि यहाँ पे ठंड में गरीबों को कंबल बांटते आ रहे हैं और लंगर की सेवा भी आप करते हैं और कई तरह से गरीबों की, दीन दुखियों की जो भी आपसे मदद होती है आप करते आ रहे हैं। और इस साल मैं देख रहा हूँ ठंड, आप लोगों भी जानते हैं कि ठंड बहुत ज़्यादा है,
तो काफ़ी लोग इससे पीड़ित हैं, तो उनको ध्यान में रख के मैं दिल की गहराइयों से पहले तो साहेब को मुबारकबाद देता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ कि उनके दिल में अल्लाह ने ये रहम दिया, ऊपर वाले ने। तो आज काफ़ी बल्क क्वांटिटी में आप कंबल यहाँ पे बांट रहे हैं गरीबों को, तो मैं दिल की गहराइयों से आपका शुक्रिया अदा करता हूँ। साथ ही इस मंच के माध्यम से, इस पवित्र पाक मुकद्दस जगह से मैं एक मैसेज देना चाहता हूँ, क्योंकि आज हमारे लिए दुख की भी आज बड़ा दुखद दिन है, क्योंकि एक तो आपको भी मालूम है कि हमारे जो गुरु गोविंद सिंह जी जो गुरु हुए हैं, उनका सरबंस कुर्बानी 21 तारीख से लेकर 27 तारीख में इस हिंदुस्तान में मानवता की रक्षा के लिए पूरा सरबंस अपना कुर्बान कर दिया था। कल हमने बाल दिवस के रूप में मनाया, आज शहीदी दिन है। हमारे स्वामी जी भी साथ में रहते हैं, कई प्रोग्राम में सज्जादे साहब हमारे साथ रहे। हम अक्सर कहते हैं, और मेरे को सुनने वाले, मेरे को चाहने वाले जो जानते हैं वो सुनते हैं कि मैं अक्सर कहता हूं कि हिंदुस्तान के 4 सिपाही, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, ये जो 4 सिपाही हैं, ये 4 पिल्लर हैं। ये जो हमारी मजबूती है, जो अखंडता में एकता, ये भारत की विशेषता है। भिन्न भिन्न तरह के गुलों को जो आपने इकट्ठा करके एक गुलदस्ते का रूप देके एक अच्छे प्रोग्राम के द्वारा एक मैसेज देने की जो कोशिश की है, मैं तहे दिल से उसके लिए आपका शुक्रगुजार हूँ। और आवाम से ये उम्मीद करता हूँ, ये विनती करता हूँ कि आपस में भाईचारा और सौहार्द कायम करके एक दूसरे के इज़्ज़त और मोहब्बत, जितनी मोहब्बत आप अपने मज़हब से करते हैं उतनी मोहब्बत दूसरों के मज़हब से करें, दूसरों से करें। इसी के साथ आपका हृदय से धन्यवाद। जय हिंद, जय कर्नाटक।